शोनाला काकींच्यातनं घेऊन येऊन दिवसभर आज झोपूनच काढलं. का ते सांगते. रोशनी दीदी आली आणि जरा चहा करून देऊन गेली. मग चहा बिस्किट खाल्ली. मला खूपच बरं नव्हतं. मग स्वरा आली, तिनं दूध वगैरे गरम केली, भाजी ते. मग नंतर भक्ती फोन लावलेलं मी भक्तीला की मला गोळी घेऊन ये. मग ती येताना दाबेली ते सगळंच घेऊन आली. त्यांचे पप्पा पण आलते, काकांसोबत आलते ती. मग नंतर मी आणि शोना दाबेली खाऊन घेऊस तोपर्यंत स्वरा नको म्हणताना पण भांडी घासत होती आत. मग अभ्यास त्यानं केली तिनं. शोनाला पण अभ्यास करायचं होतं म्हणून रडत होती. स्वराला म्हणलं जरा शोनाला खाऊ चारू म्हणून ती खाली गेलती. मग तोपर्यंत ते साईडच्या आजोबा स्वरा दोघं मिळून तिला काय काय म्हणून खाऊ चारवत होते. मग नंतर आहो पण आले. कामावरून येताना त्यांनी पार्सल आणलेलं, कारण की खूप म्हणजे खूप मला बरं नाही आहे. मग जेवण वगैरे केलं. मग माझं शानं बाळ असं खूप छान खेळत होतं. काय किरकिर नव्हतं करत, काहीच नव्हतं, मला त्रास वगैरे काय देत नव्हतं. तशा बाबतीत शोना खूप गुदगरलाय. तुम्हाला तर माझ्या आवाजावरून समजतच असेल की मी किती आजारी आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना जय बाळू मामा.